नमस्कार. इकडे आता तुळजा ही डॅडींकडे राहिलेली आहे आणि त्याचबरोबर धनूला बघायला पाहुणे येणार आहेत. म्हणून तुळजा यायला पाहिजे असं इकडे सूर्याला वाटत असतं. म्हणून सूर्याने जाऊन तसं आमंत्रणही दिलेलं असतं. तुळजाशी बोललेला पण असतो. पण तुळजा मात्र हे सगळं ऐकायला अजिबात तयार नसते. तुळजा या गोष्टीसाठी तयारच झालेली नसते. तर इकडे मामा आलेले असतात, त्याचबरोबर पप्पी आलेली असते आणि ते सगळेजण बोलत असतात. परंतु तुळजा मात्र तिथं आलेली नसते. सूर्याची चांगलीच धांदल उडलेली असते. सूर्या खूपच काम करण्यामध्ये मग्न झालेला असतो. घराची साफसफाई असते, घरातल्या बऱ्याच गोष्टी असतात, कारण पाहुणे येणार असतात आणि पाहुणे खुश झाले पाहिजे तसं इकडे सूर्याला वाटत असतं. आणि धनूचं लग्न जमलं पाहिजे एवढं त्याला वाटत असतं. आणि त्याचबरोबर सूर्याची ही सगळी तयारी झालेली आहे. राजू, त्याचबरोबर भागू, काजू, पुड्या सगळेजण कामासाठी तिथं अगदी गुंग झालेले आहेत. सगळं कामात अगदी दंग झालेले आहेत. आणि त्याचबरोबर इकडे सूर्या हे सगळं जेव्हा मनापासून करत असतो, अगदी धनूचं लग्न थाटामाटात झालं पाहिजे यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न झालेले असतात. परंतु इकडे आता जोपर्यंत तुळजा येत नाही तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी होत राहणार असतात. कारण तुळजाच्या बाबतीत इकडे घरामध्ये तुळजा येणं गरजेचं आहे. कारण या घरची सून इतर राहत नाही, तर या घरची मुलगी कशी करायची असे अनेक प्रश्न उभे राहू शकतात. आणि त्यामुळंच इकडे सूर्याला काळजी वाटत असते. सूर्याने हे सर्व सांगितलेलं असतं. परंतु जेव्हा मात्र हे सगळं घडत असतं तेव्हा धनू, त्याचबरोबर भागू, राजू या सगळ्यांनाही तेवढंच टेन्शन आलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्याची जोरदार तयारी चाललेली असते. काहीही झालं तरीही आत्ता सध्याच्या घडीला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी सूर्या हे सगळं करत असतो. आता तुळजाला तर आपण बोलवलेलं आहे, तुळजाला यायला तर सांगितलेलं आहे, पण तुळजा आलेली नाही हे त्यालाही माहिती असतं. तुळजाने येणं गरजेचं होतं, पण तुळजा काही आलेली नसते. इकडे भागू, राजू सगळेजण आता सर्व तयारी जोरदार करत आहेत. आणि त्यासोबतच सगळ्यांची अशी इच्छा आहे की हा कार्यक्रम खूप व्यवस्थित पार पडला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांची तयारी चाललेली असते. तेवढ्यातच डॅडी येतात. डॅडी आलेले असतात. डॅडींबरोबर छत्री आणि शत्रू हे दोघंही आलेले असतात. अजून शालन मालन बाकी घरातलं कोणीही आलेलं नसतं. आणि मग पाहुणे पण तिथं यायची तयारी सुरू झालेली असते. डॅडी आलेले असतात. डॅडींना सूर्या म्हणत असतो की डॅडी नमस्कार असं म्हणत डॅडी आल्या आल्या त्यांना तो नमस्कार करतो, वाकून नमस्कार करतो. कारण डॅडींना तो देव मानस आहे. डॅडी त्याच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत हे सूर्याचं म्हणणं असतं. आणि मग डॅडी बोलायला सुरुवात करतात. शत्रू म्हणत असतो की तुळजा यायला पाहिजे होती. कसं आहे, हे काय मला योग्य वाटत नाही आहे. डॅडी म्हणत असतात की इथं बाप लेकीला नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा म्हणून शिकवत आहे आणि लेक काय हट्ट सोडायला तयार नाही. तेव्हा मात्र इकडे शत्रू म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, तुळजाला ना त्या ऐशोआरामाची सवय लागलेली आहे. नोकर चाकर हाताशी आहेत, हे सगळं तिला आयतं मिळतंय आणि या सर्व गोष्टींमुळंच इकडे तिला इथं यायला नको वाटतंय असं तो बोलत असतो. खरं तर हे ऐकल्यानंतर धक्का बसलेला असतो तो म्हणजे सूर्याला. कारण सूर्याला माहिती आहे की तुळजा तशी नाही आहे. कारण तुळजाने हे घर मनापासून स्वीकारलेलं आहे. तुळजाने मनापासून ॲक्सेप्ट केलेलं होतं. कारण तिने सूर्याशी लग्न झालं तेव्हा सूर्याला सांगितलं होतं की मी 1 वर्षात निघून जाणार आहे. परंतु तिने स्वतः सूर्याला प्रेमाची कबुली दिली आणि सूर्यासोबत तिचा सुखाचा संसारही सुरू झालेला आहे. दोघंही एकमेकांच्या मनाने त्याचबरोबर शरीरानेही एकत्र आलेले आहेत. त्यांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता. पण या डॅडीला मात्र त्यांच्या संसारामध्ये विरजण टाकायचं होतं आणि डॅडीने ते काम केलेलं असतं. आणि डॅडीने हा मूर्खपणा केलेला असतो आणि हे सगळं कारस्थान डॅडीने केलेलं असतं. पण बिचाऱ्या सूर्याला मात्र यातलं काहीच माहिती नसतं. परंतु तुळजाला मात्र सर्व गोष्टी माहिती असतात. तुळजा मात्र हे सगळं जाणून असते की डॅडींचं काय कारस्थान होतं. सूर्याला आणि तिला वेगळं करण्यासाठी हे कारस्थान डॅडीने केलेलं आहे हेही तिला चांगलंच माहिती आहे. आणि त्यामुळंच तुळजाने डॅडींच्या समोरच एक ऑफर ठेवलेली होती. डॅडींनाच तिनं सांगितलेलं होतं ठणकावून की डॅडी एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीही तुम्ही स्वतःहून मान्य करा की आत्ता तुमच्याकडे असलेली प्रॉपर्टी हे सगळं सूर्याचं आहे. आत्ता तुम्ही जे सगळं उपभोगताय हे सगळं सूर्याचं आहे आणि सूर्याच्या आईच्या बाबतीत जे काही कांड केलेलं आहे तेही तुम्ही स्वतःच्या तोंडाने मान्य करा. तेव्हा
सूर्या आणि मी तुम्हाला यातून बाहेर काढेल, स्वतःहून तुम्ही पोलिसांकडे जा आणि स्वतःला सरेंडर करा, असं तुळजाने सांगितलेलं होतं. पण डॅडींनी मात्र तुळजालाच उलट बोललेला असतो. आणि हा जो शत्रू आहे तो तर इतका मूर्ख आहे की तो तर तुळजाच्या अंगावरती मारायला धावलेला असतो. पण तुळजा पण वाटते तेवढी साधी नाही आहे. तुळजा त्या सगळ्यांना पुरून उरत असते. तर इकडे सूर्याला वाईट वाटत असतं. सूर्या विचार करत असतो की तुळजा यायला हवी होती, तुळजाने येणं गरजेचं होतं, हे सूर्यालाही वाटत असतं. कारण धनूचं लग्न होणार आहे, धनूच्या लग्नासाठी पाहुणे आलेले आहेत, सगळे पाहुणे घरी आलेले आहेत. सूर्याची ओळख करून दिली जात असते. सूर्या हा धनूचा भाऊ आहे हे सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर सूर्याला मग आलेले पाहुणे आणि नवरा मुलगा विचारतो की तुमची बायको डॉक्टर आहे ना, तेव्हा इकडे सूर्या सांगतो की हो. मग त्या कुठे आहेत आता, बाहेर गेलेत का, क्लिनिकमध्ये गेलेत का? कारण हे पण सगळं डॅडिंगचं प्लॅनिंग असतं. कारण सूर्याला तोंडावर पडायचं, तुळजाबद्दलच प्रश्न विचारायला लावायचे, हे सगळं डॅडींनी प्लॅनिंग केलेलं असतं. परंतु इथे घडतं मात्र वेगळंच. धनू तिथे आलेली नसते, तर राजू आणि भागू तिथे आलेले असतात आणि त्या म्हणतात की वहिनी ना बाहेर गेली, येईल इतक्यातच, थोडंसं काम होतं त्यासाठी ती बाहेर गेलेली आहे, असं त्या येऊन सांगतात. आणि त्याच वेळेस घडतं मात्र इतकं छान की सूर्याला आता कळलेलंही नसतं. आणि त्याच वेळी तिथे ते एक तुळजाने जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. डॅडींची तर पूर्ण वाटच लागलेली असते, कारण डॅडींनी विचारही केला नव्हता, स्वप्नातही असं ठरलेलं नव्हतं की डॅडी इतके तोंडावर पडतील. डॅडींनी स्वतः तोंडावर पडलेले आहेत. इकडे राजू आणि भागूने येऊन सांगितलेलं आहे की वहिनी बाहेर गेलेली आहे. तेव्हा डॅडी स्वतःहून बोलायला सुरुवात करतात, कसं आहे तुम्ही जिच्याबद्दल बोलत आहात ती आमची मुलगी आहे, उद्या असं वाटायला नको. आणि ती मुलगी जी आहे असं बोलत आहे तेवढ्यातच तिकडून तुळजाचा आवाज येतो, ती इथं आहे. कारण डॅडींना काही करून इकडे सूर्याच्या आलेल्या घरी पाहुण्यांना सांगायचं असतं की ती आमच्या घरी राहते, या घरी नांदत नाही आहे, हे त्यांना सांगायचं असतं. आणि ते तुळजाने तर एंट्री घेत वाटच लावलेली असते आणि डॅडींना तोंडावर पाडलेलं असतं. आता ही बदललेली तुळजा आहे, म्हणजे तुळजा हे कॅरेक्टर आता आपल्याला नवीन पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला ती तुळजा, पहिली तुळजा आठवते का तिच्याबद्दल, आणि आता नवीन तुळजा कशा पद्धतीने तो रोल करेल हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.